नमस्कार. हा सगळा जो खटाटोप आहे, तो आपण सुंदर दिसतो का? आपण सुंदर आहोत का? आपल्याला सुंदर वाटतं का? आणि समोरच्याला आपल्याबद्दल काय वाटतं? या सगळ्या गोष्टींचा ब्रेनस्टॉर्म करण्यासाठी आहे. तर मला ह्य ह्यात ढेपेसर तज्ञांकडून समजावसं वाटेल, की सर तुमची सौंदर्याची परिभाषा काय आहे? सुंदर दिसणं किंवा एखाद्या गोष्टीला आपण सुंदर कशाला म्हणतो, हे वाटणं, कळणं सोपं आहे. परंतु समजावून सांगणं अवघड आहे. एखाद्या गोष्टीचं सौंदर्य समजून घेणं, म्हणजे आंधळ्याने पूर्ण हत्तीला समजावून घेतल्यासारखं आहे. 7 आंधळे होते आणि त्यांनी हत्तीला चाचपडायला सुरुवात केली. ज्याच्या हाताला पाय लागला तो म्हणे, की हत्ती खांबासारखा आहे. ज्याच्या हाताला शेपूट लागली तो म्हणे, की हत्ती दोरखंडासारखा आहे. ज्याच्या हाताला पोट लागलं तो सांगायचं, की हत्ती हा भिंतीसारखा आहे. परंतु हत्ती दोरखंड नाही, खांब नाही, भिंत नाही. त्या सर्वांचे मिळून जे होतं, तो खरा हत्ती असतो. तसं सौंदर्य म्हणजे अनेक आंधळ्यांनी त्याच्या वेगवेगळ्या व्याख्या आपल्या आपल्या डोळस नजरेने केलेल्या आहेत. क्या बात है! आणि त्या प्रत्येकाच्या नजरेतून त्यांची व्याख्या खरी आहे. एक पहिला आंधळा जो आहे सौंदर्याची व्याख्या करणारा, ते म्हणजे शारीरिक सौंदर्य. अमुक-अमुक ही उंची असणं म्हणजे सौंदर्याचं लक्षण आहे. उंचापुरा, गोरा रंग असणं म्हणजे सौंदर्य असणं, तरतरीत नाक असणं म्हणजे सौंदर्य, डोळे अमुक-अमुक हरणासारखी असणं म्हणजे सौंदर्य किंवा ओठ अमुक-अमुक असणं म्हणजे सौंदर्य. अशा तुम्ही शरीराच्या वर्णनावरून सुंदर ठरवणारे एक आंधळे असतात, की त्यामुळे हे शारीरिक सौंदर्य. मग हे शारीरिक सौंदर्य मोजण्याचं हे जे फॅड आहे, हा वेडेपणा इतक्या टोकाला गेला, की सडपातळ दिसणं म्हणजे सौंदर्य. सुंदर मुलगी म्हणजे कोण? सडपातळ दिसणं. जिचे हाडं बाहेर दिसली पाहिजेत, हाडं टोचली पाहिजेत, अशी मुलगी सुंदर. हा पाश्चिमात्य देशाने आणलेला मापदंड आहे, जो भारतीय संस्कृतीमध्ये नाही. मी नेहमी सांगायचो, की आत्ता आपली जी मिस इंडिया, मिस युनिव्हर्स, मिस वर्ल्ड आहे, ती मुलगी जर एक 500 वर्षापूर्वी, 1000 वर्षापूर्वी एखाद्या राजकुमाराला स्थळ म्हणून जर सांगून गेली असती, तर तिला नकार दिला गेला असता. का? रोगट दिसते. हाडं दिसणं, गालफडं बसणं म्हणजे रोगट दिसते. आजकाल आपण गालफडं बसलेल्या आणि हाडं वर दिसणाऱ्या मुलीला सुंदर म्हणतो. तर सौंदर्याची कल्पना अशी बदलत जाते काळानुसार, स्थळानुसार, वेळेनुसार. जसं की म्हणजे काही जमातीमध्ये लांब मान असणं सौंदर्याचं लक्षण. मग ते मानामध्ये लिटरली त्या तांब्याच्या, पितळेच्या कड्या घालून मान लांबवायचा प्रयत्न करतात. पाय छोटे असणं म्हणजे सौंदर्य, असं जपानमध्ये मानलं जातं. त्यामुळे अगदी आखूड बूट घालून त्या बोटाची वाढ थांबवणं, मुलीला लहानपणापासून घट्ट बूट बांधून त्यांचे बोटं लिटरली सडून जातात आणि लहान होतात. लहान बोटं म्हणजे सौंदर्य असं तिथं मानलं जातं. त्यामुळं सौंदर्याची अशी एक व्याख्या नसते. त्यामुळे आपल्या डोक्यात जर बसलेलं असेल, की अमुक नाक, तमुक डोळे म्हणजे सौंदर्य, ते चूक आहे. ते इंडस्ट्री ड्रिव्हन आहे असं म्हणतात. हां, तर हा एक भाग झाला, की शारीरिक सौंदर्य हे सगळं एकत्र जरी केलं, तरी तो झाला शारीरिक सौंदर्याचा. पण आजकालच्या किती सुंदर्य आहेत, की ज्यांना तुम्ही बागेत फिरायला नेला, तरी ते अर्ध्या घंट्यात थकतील. ट्रेकिंगला डोंगरावर गेल्याच्या नंतर ते म्हणजे 100 मीटरच्या वर चढू शकणार नाहीयेत. म्हणजे तुमच्या सौंदर्याला खांद्यावर किंवा डोक्यावर घेऊन वर चढायची पाळी येईल. त्यामुळे त्या सौंदर्याचा जो पाया लागतो, तो आरोग्याचा लागतो. तुमचं वाह! शरीर किती निरोगी आहे, तर निरोगी शरीर असेल, त्याच्यावरच ही सौंदर्याची इमारत उभी राहते. त्यामुळं म्हणजे माझं सौंदर्याचं जे कॉकटेल आहे, माझी जी व्याख्या आहे, की त्यात मी सांगतो, की सौंदर्य हे कॉस्मेटिकच्या बाटल्यामध्ये भरून विकत मिळत नाही किंवा ते लेझरच्या मशीनमध्ये मधून बाहेर पडत नाही किंवा इकडून एका सुंदरीला आत घातलं, एका मुलीला या मशीनमध्ये घातलं आणि दुसरीकडून माधुरी दीक्षित किंवा दीपिका पदुकोण होऊन बाहेर पडत नाही. त्यामुळे सौंदर्य हे कॉस्मेटिक्सच्या बाटल्यामध्ये भरून विकत मिळत नाही. ते लेझरच्या मशीनमधून बाहेर पडत नाही.
निरोगी शरीराच्या पायावरच सौंदर्याची इमारत उभी राहिलेली असते. आणि हे निरोगी शरीर मिळवण्यासाठी तुम्हाला तुमचा नीटनेटका आहार, तुमचा व्यायाम किंवा जी हालचाल आहे, ताणतणाव नियंत्रण करून तुमचं म्हणजे जे शारीरिक, मानसिक, भावनिक जे संतुलन आहे ते राखलं पाहिजे. आणि हे सर्व जेव्हा एकत्र येतात, तेव्हा खरं सौंदर्य तयार होतं. गोरी त्वचा, लांब नाक, चांगले केस म्हणजे सौंदर्य नाही. त्यामुळे शारीरिक सौंदर्याला पाया हा निरोगी सौंदर्याचा लागतो, निरोगी शरीराचा लागतो. आणि निरोगी शरीराचे 3 पिलर: आहार, विहार, निद्रा. तर तुमचं म्हणजे मग भावना ठीकठाक राहतात. कारण सौंदर्याला आणखीन एक परिणाम आहे, ते म्हणजे भावनिक सौंदर्याचं. तुम्ही खूप सुंदर दिसता, परंतु तुमच्या मनातून जो काही जिव्हाळा, प्रेम, आत्मीयता वगैरे जे असते, ते तुमच्या या भावनिक स्टॅबिलिटीवर अवलंबून असते. तुम्ही इमोशनली किती खंबीर आहात. आणि या सौंदर्याचा जो सगळ्यात खरा शिखर जो आहे ना, की एखाद्या माणसाबद्दल लोक अट्रॅक्ट का होतात, की मी नेहमी उदाहरण देतो, की माझी आवडती हिरोईन कोण? माधुरी दीक्षित. जर मला माझ्या या स्वप्नसुंदरीनं विचारलं, की मी तुझ्याशी लग्न करेन, फक्त तू माझ्यासाठी 2 दिवस तुरुंगात जाऊन ये. मी नसतं केलं. तू फोटोमध्ये ठीक आहेस, डीपीवर ठीक आहे, पण तुझ्यासाठी मी तुरुंगात नाही जाणार. परंतु एक व्यक्ती होता, की ज्याच्यासाठी लोकांनी आपल्या बायका सोडल्या, घर सोडलं, मुलं सोडली, आणि ते तुरुंगात जाऊन बसले. ज्या माणसासाठी म्हणजे मी माधुरी दीक्षितसाठी तुरुंगात नाही जाणार, बायकोला नाही सोडणार, परंतु शेकडो, हजारो लोकांनी आपल्या बायका, मुलं, घर सोडली आणि तुरुंगात जाऊन बसले. अशा सुंदर, आकर्षक, भारतातला सर्वात आकर्षक पुरुष कोण? तर महात्मा गांधी. मग हे सौंदर्य कुठलं? हे सौंदर्य आत्मिक सौंदर्य असतं. त्यामुळे फक्त गोरी त्वचा, चांगलं नाक, चांगले केस म्हणजे सौंदर्य नाही. त्या सौंदर्याला पाया पाहिजे निरोगी शरीराचा. आणि त्याच्यामागे जे काही बॅकग्राऊंड लागतं, ते तुमच्या चांगल्या भावना, बुद्धिमत्ता आणि त्याला काहीतरी उदात्त हेतूची आत्मिक सौंदर्याची जोड लागते. तर ते सौंदर्य परिपूर्ण होतं. त्यामुळे प्रत्येकानं सुंदर दिसायला पाहिजे. फक्त कॉस्मेटिक लावून, लेझर मशीननं गोरं दिसू नका. त्याबरोबर तुमचा प्रवासात तिथून सुरुवात करा. पण तुमच्या भावना सुंदर करा, तुमचे विचार सुंदर करा आणि शेवटी तुमच्या आयुष्याला काहीतरी एक सुंदर पर्पज, हेतू असू द्यात. तर या पायऱ्या जेव्हा चढाल, तेव्हा तुम्ही सौंदर्याच्या शिखरावर असाल. सर, हा किती विरोधाभास आहे, की तुम्ही एक सौंदर्य सेंटर्स जी त्वचेवर चांगल्या प्रकारे परिणाम करणाऱ्या चेन्स चालवता, पण तुमचंही स्वतःचा विचार हा माणसाचं सौंदर्य हे संपूर्ण असतं याच्यावर आहे. मग ह्या संपूर्ण सौंदर्यामध्ये आपल्या कॉस्मॅटिक सायन्सचा रोल नेमका कुठे येतो? जर खरं सौंदर्य हे आत्मिक, भावनिक, बौद्धिक आणि हेच असेल, तर मग हे सुंदर बनवण्याचा खटाटोप कशासाठी? हा प्रश्न म्हणजे खरा या विरोधाभासावर बोट ठेवणारा आहे. पण मी सांगू इच्छितो की याच्यामध्ये विरोधाभास नाही. या दोन्ही संकल्पना एकमेकाशी पूरक आहेत. जरी आध्यात्मिक, आत्मिक सौंदर्य हे सर्वोच्च असलं, तर त्याची सुरुवात होते हे शारीरिक सौंदर्यापासून. केवळ आजच्या जगातच नाही, तर पूर्वीच्या जगात सुद्धा माणसाला इतरांशी संबंध साधताना, संपर्क साधताना जो काही फर्स्ट इम्प्रेशन आपण ज्याला म्हणतो, की जो काही प्रभाव पडायचा, तो शारीरिक सौंदर्याचाच पडायचा. तेव्हा पूर्वीच्या काळी म्हटलं जायचं, की कर्तृत्व हे पुरुषाचं सौंदर्य असतं, तर सौंदर्य हेच स्त्रीचं कर्तृत्व असतं. हे बऱ्यापैकी सेक्सिस्ट म्हणजे कॉमेंट आहे, परंतु अशी वस्तुस्थिती पूर्वी असायची. अष्टावक्राची गोष्ट सांगितली जाते. अष्टावक्र नावाचा एक विद्वान ब्राह्मण होता. त्याला मुरदूस किंवा पोलिओ झाला असेल. तो 8 ठिकाणी त्याची हाडं वाकलेली होती. तो खेकड्यासारखा असा हातावर पायावर रांगत रांगत चालत तो राजा विक्रमादित्याच्या दरबारामध्ये आला. एक विद्वान ब्राह्मण आहे, तो तुमच्याशी बोलू इच्छितो. त्याच्या अवताराकडे पाहिल्यानंतर राजानं म्हणजे नाही भेटणार म्हणून सांगितलं. पण ब्राह्मण हलायला तयार नव्हता. अख्खा दरबार संपल्यानंतर त्याला 4 तास वेटिंगमध्ये ठेवून त्यानंतर राजा या अष्टावक्राशी बोलायला तयार झाला.
आणि अष्टावक्राशी संवाद करताना त्याची ती विद्वत्ता, पांडित्य बघून तो राजा इतका मुग्ध होऊन गेला, की त्याने 2 प्रहर त्याच्याशी चर्चा केल्या, त्याला द्रव्य दिलं, वस्त्र दिली, सन्मान केला आणि राजा स्वतः त्याला दरबाराच्या बाहेर दरवाजावर सोडायला आला. अष्टावक्राने विचारलं, "राजन, मी जेव्हा आलो, तेव्हा तुम्ही माझ्याकडे ढुंकून सुद्धा बघायला तयार नव्हतात. परंतु आत्ता मात्र तुम्ही मला सोडायला स्वतः दरवाजापर्यंत आलेले आहात. हे काय रहस्य आहे?" तेव्हा राजानं सांगितलं, की माणसाचा पहिला सन्मान हा त्याच्या दिसण्यावरून असतो, परंतु त्याचा अंतिम आणि टिकणारा सन्मान हा त्याच्या योग्यतेवर आणि बुद्धिमत्तेवरच अवलंबून असतो. त्यामुळे या दोन्ही गोष्टी खऱ्या आहेत. पहिला सन्मान हा दिसण्यावरच असतो, हे पण सत्य आहे. आणि अंतिम सन्मान हा तुमच्या लायकीवर, बुद्धिमत्तेवर असतो. पण जर तुम्हाला लायकी, बुद्धिमत्ता दाखवायला जर संधीच मिळाली नाही, तर ती सिद्ध कशी होणार? आजच्या युगामध्ये जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यू द्यायला जाता, तेव्हा मुलाखतीमध्ये पहिले 2, 3, 4 प्रश्न विचारून तुम्हाला नोकरी द्यायची किंवा नाही द्यायची. हा एम्प्लॉयी स्मार्ट आहे किंवा नाही आहे. मला सांगा, 1,00,000 पगाराच्या नोकरीला ती व्यक्ती कामामध्ये किती परफेक्ट आहे किंवा नाही, हे आपण 3 मिनिटात ठरवतो, 5 मिनिटात ठरवतो. याचा अर्थ तुमच्या बुद्धिमत्ता आणि कार्यक्षमतेपेक्षा तुम्ही प्रेझेंट कसं करता याच्यावर अवलंबून आहे. बऱ्याचदा तुमचा पोर्टफोलिओ बघून तुम्हाला सिनेमात काम मिळतं किंवा नाही मिळत. तुमचं ॲक्टिंगचं टॅलेंट पाहिलंच जात नाही. एखादी व्यक्ती चांगली आहे किंवा वाईट आहे, आपण बघून ठरवतो. बोलून, वागून आपण म्हणजे मूल्यमापन करत नाही. त्यामुळे या जगामध्ये यशस्वी व्हायचा जी संधी असते, ती संधी मिळायला तुमचा पहिला अपीअरन्स हा आवश्यकच असतो. त्यामुळे मी चुरगळलेले कपडे घालेन, शबनमची पिशवी गळ्यामध्ये अडकवेन, विस्कटलेले केस घेऊन मी असा एकदम कलंदर अवतार करेन आणि माझ्यात टॅलेंट आहे, जगानं ते ओळखावं, असा आविर्भाव आत्ताच्या या जगात चालत नाही. त्यामुळे फर्स्ट इम्प्रेशन हे महत्त्वाचंच असतं. आता हे फर्स्ट इम्प्रेशन जे आहे, याच्यामागे शास्त्र आहे. फर्स्ट इम्प्रेशनमध्ये की जेव्हा अ, मेहराबियन नावाचे एक बिहेवियरल सायन्स होते, की ज्यांनी मानसिक अ, मानसशास्त्रावर त्यांनी अभ्यास केलेला होता. या डॉक्टर मेहराबी यांनी जो सर्व्हे केला, की माणसाचा प्रभाव कुठल्या गोष्टीमुळे पडतो. एखाद्या माणसाचं लोकांनी ऐकलं, त्यांना पटलं, एखादा निर्णय घेतला. उदाहरणार्थ एखादा पेशंट माझ्याकडे आला आणि माझ्याकडून त्याने उपचार घेतला. कुठल्या घटकांना म्हणजे तो प्रभावित होतो. किंवा एखादी आपण म्हणजे एखाद्या व्यक्तीचं मार्गदर्शन घेतलं, एखाद्या कोर्सला ॲडमिशन घेतलं, एखादी वस्तू घेतली, याच्यामधला कुठले घटक तुमच्या निर्णयावर प्रभाव टाकतात, तर त्याने अ, 7, 38 आणि 45 असा त्यांनी रूल काढला. 7, 38, 55 म्हणजे काय? तुम्ही एखादा निर्णय घेतला, की मला या डॉक्टरकडे उपचार घ्यायचा किंवा मला या हॉटेलात जेवण करायचं किंवा नाही करायचं. तुम्ही गाडी थांबवली, एंट्री मारली, इथं जेवायचं किंवा नाही जेवायचं. हा निर्णय होतो 55% व्हिज्युअल, हाऊ इट लुक्स. हॉटेल रिकामं दिसतंय, मी इथं नाही जेवणार. आपण बाहेर निघतो. शोरूम मोकळं दिसतंय, मी इथं शॉपिंग नाही करणार. हा डॉक्टर मला नाही आवडला, नको इथे. म्हणजे अजून काहीही सुरुवात व्हायच्या आधी फक्त मला दिसलं आणि मला वाटलं 55%. 38% जो प्रभाव असतो, तो असतो नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. म्हणजे काय? आमचा अवतार कसा आहे? कपडे कसे आहेत? चष्मा कसा आहे? रंग कसा आहे? तुमचा गेटअप कसा आहे? दुसरं बॉडी लँग्वेज. नम्र आहे, उद्धट आहे, अमुक आहे. अजून तोंड उघडायचं त्या माणसानं, तरी हा सॉफ्ट वाटतो, अरोगंट वाटतो, नम्र वाटतो, नाही वाटत. याच्यावर अवलंबून असतं. त्यानंतर म्हणजे तर तुमच्या बोलण्याचा टोन, बॉडी लँग्वेज, तुमचे कपडे आणि कसे दिसता याच्यावर 38% अवलंबून असतं. आणि फक्त 7% तुम्ही प्रत्यक्ष बोलल्यानंतर, समजावून सांगितल्यानंतर जे मत बदलते, त्याचे चान्स किती आहे? 7%. म्हणजे एखादा पेशंट माझ्याकडे उपचार घेणार किंवा नाही घेणार, एखाद्या हॉटेलमध्ये आपण जेवणार किंवा नाही जेवणार, हे मी माझ्या क्लिनिकचा मालक डॉक्टर, मी तोंड उघडायच्या आत पेशंटच्या मनामध्ये ठरलेलं असतं. हॉटेलच्या मालकांना गल्ल्यावरून काय बोलायच्या आत
या हॉटेलमध्ये मी जेवणार किंवा नाही जेवणार हे ग्राहकांना ठरवलेलं असतं. फर्स्ट इम्प्रेशन हे महत्त्वाचं आहे. 93% वेळा 93% वेळा जे दिसतं त्यानुसार लोकांचं मत बनतं. त्यामुळे आपल्याला आपण कसे दिसतो हे ठरवावं लागतं, त्याला पर्याय नाही. मी कसाही दिसेन, लोकांनी माझं टॅलेंट ओळखावं, हा कलंदरपणा आजच्या जगात चालत नाही. त्यामुळे फर्स्ट इम्प्रेशन आवश्यकच आहे. हां, तुम्ही एकदमच कृत्रिम दिसू नका, एकदम कृत्रिम सौंदर्याने तुम्ही त्याच्या मागे लागू नका. परंतु ठीकठाक दिसणं आवश्यक आहे. लोकांनी पाहिल्यानंतर प्लीझंट वाटावं, चांगलं वाटावं, की तुम्ही जे आहात त्याचं थोडं तरी वरून दिसलं पाहिजे. त्यामुळे सुंदर असणं खूप महत्त्वाचं आहे, पण सुंदर दिसणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. त्यासाठी आम्ही कॉस्मेटिक डर्मॅटॉलॉजिस्ट आणि कॉस्मेटॉलॉजिस्ट आहोत. सो दिसण्यातला सगळ्यात महत्त्वाचा जो भाग असतो तो असतो रंग. आपल्याकडे भारतामध्ये गोऱ्या त्वचेचं एवढं ऑब्सेशन का आहे असं वाटतं तुम्हाला? तर आपण या गोऱ्या रंगाच्या याच्यावर आपण हा एक वेगळाच म्हणजे एपिसोड करणार आहोत. त्याच्या आधी मी इथं कन्क्लूड करतो, की या जगामध्ये सुंदर असावं, शारीरिक, भावनिक, मानसिक हे सगळं आवश्यक आहे आणि त्याचबरोबर सुंदर दिसावं. आणि ते सुंदर दिसणं हे केवळ गोऱ्या रंगावर अवलंबून नाही, तुमच्या नाकाच्या लांबीवर अवलंबून नाही, तुमच्या केसाच्या लांबी रंगावर अवलंबून नाही. हे दिसणं तुमचं ओव्हरऑल तुमची पर्सनॅलिटी, तुमचं वागणं, बोलणं, बोलण्याचा टोन, तुमचे हावभाव, कपडे या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. त्यामुळे फक्त यातली कुठली एक गोष्ट महत्त्वाची नाही. मग यातल्या आपण एक-एक गोष्टी ज्या आपल्या या फर्स्ट इम्प्रेशनमध्ये महत्त्वाच्या आहेत, सुंदर दिसण्यामध्ये महत्त्वाच्या आहेत, त्या आपण एक-एक एपिसोडमध्ये आपण उलगडत जाऊयात. हरकत नाही. पुढच्या एपिसोडमध्ये मग आपण गोरं दिसणं हे खरंच गरजेचं आहे का? आणि असेल तर त्याच्यासाठी आपण शास्त्रीयदृष्ट्या काय करू शकतो याची सविस्तर चर्चा नक्की, करूया. नक्की बोलूयात. धन्यवाद नीरज. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुमच्याकडे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, उपयोगी वाटला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.